नमस्कार. आज आपण सुके पॉपलेटची भाजी बघणार आहोत. त्यासाठी सुके 4 पॉपलेट आहे. ते आधी आपण थोडा वेळ पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये असे भिजवून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण इथे भाजीची तयारी करूया. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यात 2 चमचे तेल घातलं आहे आणि आलं, लसूण आणि मिरची असं छान ठेचून घेतलं आहे. 2 मिरची फोडणीला टाकलेले आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत छान त्याला परतून घ्यायचा आहे. रफली चॉप करायचा नाही, एकदम फाईन चॉप करायचा. जेवढा फाईन चॉप करतील तेवढा तो लवकर मऊ होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी बेसिक मसाले घालून ही भाजी करणार आहे. काहीही जास्त मसाले ॲड करायचे नाही आहेत. त्यामध्ये आपण आपले घरगुती जे मसाले असतात, जसं की हळद, लाल तिखट आणि मीठ. लाल तिखट म्हणजे मिरची पावडर नाही, जो आपला साठवणीचा मसाला असतो तो. फक्त एवढ्या बेसिक मसाल्यानेच ही भाजीला खूप टेस्ट येते, खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. सगळे मसाले आपण घालून घेतलेले आहेत आणि मसाले छान आपल्याला टॅमॅटोमध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि मसाले आपले करपू नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चमचे एवढं. आणि त्या मसाल्यामध्ये टॅमॅटो आपल्याला छान मऊ करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपले टॅमॅटो आणि मसाला छान मिक्स झालेला आहे. मग जे आपण भिजत घातले होते पॉपलेट ते त्यामध्ये घालूया आणि पूर्ण मसाल्यामध्ये त्याला कोट करून घेऊया आणि मग पॉपलेट शिजतील आणि तेवढं आपण त्यामध्ये पाणी घालूया. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी घाला. मी खूप जास्त पाणी घातलं नव्हतं, फक्त पॉपलेट शिजतील आणि थोडंसं ग्रेव्ही राहील एवढंच पाणी त्यामध्ये घातलं होतं. हे आहे अटकोळ. हे घालणं पूर्णतः ऑप्शन आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, अन्यथा तुम्ही अशीच पॉपलेटची भाजीसुद्धा खाऊ शकता. आमच्या घरात हे आवडीने खाल्लं जातं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये अटकोळ स्वच्छ धुवून कापून अर्धा अटकोळ घातला होता. त्याचे बारीक बारीक स्लाईस केलेले होते. तुम्ही बघू शकता तिथे अटकोळ पण आपला छान शिजलेला आहे. इथे चमचेने कापल्यावर कट होतो आणि पॉपलेट तर छोटे आहे त्यामुळे ते लवकर शिजलेले आहेत. त्यामध्ये आपण हे थोडंसं चिंचकोळ, जे गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती, त्या चिंचेचा कोळ आपण त्यामध्ये घालूया. छान उकळी आणूया आणि अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी पॉपलेटची भाजी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.